नमस्कार. स्वाभिमानी टीव्ही न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. जिल्हा परिषद रतनपुरा शाळेतील इयत्ता 4थीच्या विद्यार्थिनींचा धुळ्यात अभ्यास दौरा. धुळे जिल्हा परिषद रतनपुरा येथील इयत्ता 4थीच्या विद्यार्थिनींनी आज शैक्षणिक अभ्यास दौऱ्यानिमित्त धुळ्यातील विविध महत्त्वाच्या ठिकाणांना भेट दिली. विद्यार्थिनींनी सर्वप्रथम जिल्हाधिकारी कार्यालय धुळे येथे जाऊन प्रशासनाच्या कामकाजाची माहिती घेतली. विविध विभागाचे कार्य आणि नागरिकांच्या तक्रारीचे निवारण कसे केले जाते याबाबत माहिती जाणून घेतली. यानंतर विद्यार्थिनींनी धुळ्यातील ऐतिहासिक स्थळांना भेट देत त्या ठिकाणांच्या इतिहासाची माहिती जाणून घेतली. या अभ्यास दौऱ्यामुळे विद्यार्थिनींना शासकीय यंत्रणेची ओळख होण्यासोबतच इतिहासाबद्दल प्रत्यक्ष अनुभवातून ज्ञान मिळाले. शाळेच्या शिक्षकांनी हा उपक्रम विद्यार्थिनींच्या सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचा ठरणार असल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषद रतनपुरा शाळेतील शिक्षक पुखराज पाटील यांनी दिली. परिषद शाळा रतनपुरा येथील काही विद्यार्थिनी ज्या पालकांनी संमती दिली त्या विद्यार्थ्यांना घेऊन आम्ही सकाळची शाळा करून दुपारून धुळे शहरातील काही महत्त्वाची ठिकाणं यांना भेट देण्याच्या उद्देशाने व एक अभ्यास दौराच्या हिशोबाने आम्ही सर्व जेवढ्या या 10 मुली घेऊन इथे आलो होतो. आज सर्वप्रथम आम्ही रेल्वे स्थानकाला भेट दिली. तिथल्या प्रमुख एका व्यक्तींकडून त्याची माहिती समजून घेतली. रेल्वे स्टेशनवरून निघून तिथून पुढे समर्थ वाग्देवता मंदिर तिथेसुद्धा तिथल्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. तिथून पुढे जाऊन शिवतीर्थ, नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक आणि जिल्हा परिषदची इमारत पण दाखवली. आणि आज सुट्टी असल्यामुळे आम्हालाही दुपारून सुट्टी आहे, पण वेळेचा सदुपयोग व्हावा या उद्देशाने कलेक्टर ऑफिस ही इमारत दाखवण्यासाठी आम्ही आलो होतो. आज ऑफिसला सुट्टी असली तरी विद्यार्थ्यांना त्याचं ज्ञान व्हावं म्हणून ही बिल्डिंग आज आम्ही इथे दाखवलेली. इथून पुढे आम्ही गोंदूर विमानतळाला जाऊन काही विद्यार्थ्यांना त्याच्या संदर्भात माहिती भेटते का याच्या संदर्भात आम्ही प्रयत्न करणार आहोत. जाताना राजवाडे संशोधन मंडळ आणि पुन्हा राजवाडे संशोधन मंडळ झाल्यानंतर शिवतीर्थावर पुन्हा संध्याकाळी एकदा भेट देऊन